नमस्कार. स्वादशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण क्रिस्पी आणि क्रंची असा पनीर रोल हा नवीन पदार्थ घेऊन आलो आहोत. याप्रमाणे करून बघा, सर्वांना खूपच आवडतील. बघा किती सुंदर झाले पनीर रोल. आपण सर्वप्रथम टॉमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता किंवा शेजवान सॉसबरोबर खाऊ शकता. जर आपल्याला आवडत असेल तर आपण खोबऱ्याची चटणी ती पण बनवू शकता किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. खूप सुंदर असे पनीर रोल. सर्वप्रथम आपण पनीर उभे कट करून घ्यायचे आणि त्यांना आपण असं स्वच्छ रुमालामध्ये गुंडाळून ठेवायचे. त्याला ओलसरपणा असतो. तेलामध्ये टाकल्यानंतर ते जास्त आवाज करू नये किंवा तेलामध्ये हे होऊ नये म्हणून आपण त्याला कोरडं करण्यासाठी रुमालात गुंडाळत आहोत. आपण बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे, तांदळाचं पीठ, लाल तिखट, सोया सॉस आणि कढीपत्त्याची 3-4 पानं घेतली, जे आपण तुकडे करून घेतलेत. थोडंसं चवीप्रमाणे मीठ, दही टाकतोय. दह्याने तर खूप सुंदर चव लागते. अशा प्रकारे सर्व साहित्य हलवून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण काय करणार आहोत, पनीरचे जे आपण उभे काप करून घेतले ते व्यवस्थित त्यामध्ये घोळून घेणार आहोत. हाताने घोळून घ्यायचं नाही, जास्त हाताळायचे नाही, नाहीतर त्याचे तुकडे होतील. व्यवस्थित हलक्या हाताने त्याला असं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बाइंडिंगसाठी तांदळाचं पीठ घेतले, कॉर्नफ्लॉवर, थोडासा मोठा रवा घेतला आहे, चवीपुरतं मीठ, लाल तिखट आणि कढीपत्त्याची पानं जी आपण तुकडे करून टाकत आहोत. सर्व साहित्य एकसारखं करायचं आहे. खूप छान बाइंडिंग होतं याने आणि रव्याने त्याला असं क्रिस्पी होतात आणि क्रंची लागतात. हे सर्व असं त्याला वर्ण व्यवस्थित कोटिंग करायचं आहे. दाबून लावायचं आहे म्हणजे छान सगळीकडं लागलं जाईल. पनीर हा पदार्थ घरातील सर्वांनाच खूप आवडतो, शाकाहारींना पण आणि जे नॉनव्हेज खातात त्यांना पण. आमच्या घरात तर सर्वांनाच पनीर हा पदार्थ खूप आवडतो. त्याचे वेगवेगळे पदार्थ पण खूप आवडतात, जसे की पनीरची भाजी आणि असे पनीरचे रोल. अशा प्रकारे आपण सर्व लावून ठेवणार आहोत. प्रथम आपण कढईमध्ये तेल खूप गरम करून घेतलं आहे म्हणजे ते खाली चिकटणार नाही. फुल गॅसवरच तळून घ्यायचे पनीर, नाहीतर मग पनीर खाली तळाला चिकटतील आणि जे आपण ते बाइंडिंग त्याला लावले ते पण निघून जाईल. म्हणून फुल गॅसवरच आपण पनीर तळून घ्यायचं आहे, जे की रोल आहेत ते. बाकीचे आपण जे तळतो ते मीडियम फ्लेमवर तळून घेतो, पण पनीर नाही, पनीर हाय फ्लेमवर तळायचं म्हणजे त्याचं जे कोटिंग आहे ते खाली चिकटणार नाही आणि वेगळं होणार नाही. अशा प्रकारे आपण सर्व तळून घ्यायचे आहेत. आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण माझे पदार्थ बनवून आपल्याला आवडली की नाही त्याचा पण आपण रिप्लाय द्या. बघा किती सुंदर झाले. अशा प्रकारे त्याची पलटी करून घ्यायचे म्हणजे सर्व बाजू व्यवस्थित तळल्या जातील. बघा किती सुंदर झाले. कलर पण खूप सुंदर आला आहे. अशा प्रकारे करून बघा मैत्रिणींनो. खूप सुंदर असा पनीर रोल, जो की सर्वांनाच आवडेल, लहानांना पण आणि मोठ्यांना पण. सगळीकडनं व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. बघा सगळ्या बाजू व्यवस्थित फिरवून हलवून घ्यायच्या आहेत. बघा आपण बघू शकता सर्व व्यवस्थित तळून झाले आहेत. आपण आता ते काढणार आहोत. बघा किती सुंदर झालेत ना. आवाज येतोय बघा, येतो की नाही खर. खूप सुंदर झालेत.
बघा, वरचं बाइंडिंग आणि आतलं पनीर. या सर्वांनी पनीर रोल खायला. मस्तच करून बघा. अशा प्रकारे सर्वांना खूपच आवडतील. माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.